तुमचं वजन किती आहे इथपासून तुम्ही काय खा, काय प्या, तुम्ही काय वाचा, तुम्ही कोणाला फॉलो करा, तुम्ही कसे दिसले पाहिजे, तुमची स्किन कशी पाहिजे, तुमचे केस कसे पाहिजेत, तुम्ही दागिने कुठले वापरले पाहिजेत, प्रत्येक गोष्टी माणूस म्हणून वरपासून खालपर्यंत नखापर्यंत पायाच्या प्रत्येक गोष्टीसाठीचं प्रॉडक्ट आणि त्याचा इन्फ्लुएन्स हे तुला आत्ता सोशल मीडियावरती बघायला. ग्राहक म्हणून मी जेव्हा इंस्टाग्रामवर किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा कुठल्याही ई प्लॅटफॉर्मवर जाते, ई शॉपिंगच्या प्लॅटफॉर्मवर, तेव्हा वेगवेगळे इन्फ्लुएन्सेस जे आहेत ना ते माझ्यावरती काम करत असतात. ते इमोशनल इन्फ्लुएन्सेस असतात, ते प्राईसचे इन्फ्लुएन्सेस असतात. जसं मी मगाशी म्हणलं की 500 रुपयाची वस्तू तुला 200 रुपयात मिळते, सो यू गेट इन्फ्लुएन्स की अरे मला 200 रुपये खर्च करायचे आहेत, 500 नाही तर मी घेते. हा इन्फ्लुएन्सच आहे. सो इमोशनल इन्फ्लुएन्स असतो, फायनान्शियल इन्फ्लुएन्स असतो, पिअर प्रेशरचा इन्फ्लुएन्स असतो की माझी 4 मैत्रिणींकडे हे प्रॉडक्ट आहे. हो, सध्या ते डॉलचं एक्झॅक्टली. किंवा काही ब्युटी प्रॉडक्ट्स असतात की जे अरे तुझ्याकडे हे नाही आहे, मी तर वापरते रेग्युलर, किंवा ती जिच्याकडे नाही तिला फोमो होतो की अरे मी आता हे वापरलं पाहिजे. मार्केट इतकं खाली 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 येऊन इतक्या मोठ्या पद्धतीने आपल्याला इन्फ्लुएन्स करत आहे.